गाव कोणतं आहे प्रॉपर? आमचं करंजगाव, तालुका? अमरावती जिल्हा जिल्हा अमृत. तुम्ही कपाशीचा प्रयोग अमृत पॅटर्नचा मागच्या वर्षी केला. आपल्याला एकरी उत्पादन किती आलं? एकरी 22 क्विंटल. 22 आलं. यावर्षी किती एकर लावला? एकंदा 12 एकर. मागच्या वर्षी किती होता? मागच्या वर्षी 4 एकर. 4 एकर. आता तुम्ही एकरी 22 क्विंटल जर कापसाचं उत्पादन घेतलं, तुमचा खर्च पारंपरिक पहिले व्हायचा त्याच्यापेक्षा जास्त झाला का कमी झाला? कमी झाला. कमी झाला. टॉनिक नाही, स्टिम्युलंट नाही, मॅक्रोडस नाही, काहीच नाही. आता यावर्षी तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या गावामध्ये प्लॉट किती तयार झाले? 4. कशाचे? चण्याचे. आता तुमच्या तालुक्यामध्ये जर चण्याचे प्लॉट पाहायचे असेल शेतकऱ्यांना कुठे यायचं? अमरावती मोर्शी रोडवर करंजगाव येते. हा 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 तिथं करंजगावला आल्यानंतर अमरावती मोर्शी रोडवर म्हणजे अमरावतीवरून 30 किलोमीटर करंजगाव आहे तुमचं गाव. तर शेतकरी मित्रांनो, अमरावतीमध्ये यांच्या जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये तुम्ही जवळपास असाल तर जाऊन बघू शकता. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणताही तालुका असू द्या, कोणताही जिल्हा असू द्या, त्या ठिकाणी अमृत पॅटर्नचे शेतकरी आपल्याला बघायला मिळतील. एकच म्हणजे हे आहे का शेतकरी आपल्या पद्धतीने करतात पण शेजाऱ्याला सांगत नाहीत. बरेच काही असे लोक आहेत भरपूर प्रमाणात उत्पादन घ्यायले पण ते शेतकऱ्यांना जवळच्या शेतकऱ्याला सांगत नाही की पद्धत कोणती आहे म्हणून. आता आपल्या पद्धतीमध्ये कसं आहे का आपल्यापेक्षा लोकांचे प्लॉट चांगले डेव्हलप आहेत, कारण आपण दिवसभर लोकांना मार्गदर्शन करतो, आपल्याला वेळ नाही. आपल्या माघारी आपल्या गडी आपल्या शेतामध्ये काय करते आपल्याला माहिती नाही. पण प्रॉपर तुम्ही कसं आहे तुम्ही शेतामध्ये वेळ देऊ शकता, एवढं हा तुमच्या माग व्याप नाही समजा दिवसभर लोकांना सांगायचा. आता तुम्ही सकाळपासून दुपारपासून आहे भरपूर शेतकरी आले की नाही, सकाळपासून 200-300 लोक येतात. प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं, समाधान करणं, त्यांना या पद्धतीचा अवलंब करायचा, कसा करायचा, काय काय अडचणी येतील. महत्वाचं जे आहे समजा तुम्हाला पण अनुभव आला असेल की औषधी लवकर सहज देत नाही दुकानदार, किंवा याच्यामध्ये मार्जिन नाही, काही तेवढी मार्जिन कमी आहे. सुरुवातीला शेजारी असते तर घरचे तुम्हाला विरोध करते, तर सगळ्यांना आपल्याला हे करून प्रतिकार करून सगळ्याचं हे करून आपल्याला तयार करायला लागते. त्याच्यामुळे तुम्ही याच्यापेक्षा चांगला प्लॉट डेव्हलप करू शकता. हा आमच्या 10 वर्षातला सगळ्यात खराब प्लॉट आहे या वर्षीचा. एक तर पाऊस भरपूर झाला, आमचे आजोबा वारले, त्याच्यात गेले आमचे 1-1.5 महिना, आणि तेरवी वगैरे त्याच्यात, आणि हे शेतकरी भरपूर आल्यामुळे प्रॉपर याला वेळ भेटेना आपल्याला. मागच्या वर्षी आलते का तुम्ही?